हा इथे समोर मला अख्खाच्या अख्खा शेल बघायला मिळाला आहे. हे बघून तर असं वाटतं की लिटरली वॉर झोनमध्ये आलो आहे. बाहुला हा किल्ला देवळाली फायरिंग रेंजमध्ये येतो मिलिटरीच्या, त्यामुळे ह्या किल्ल्याला जायला जी अडचण आहे ती वरचा रूट खूप जास्त वाढलेलं जंगल, खूप अवघड असलेला रॉक पॅच असं नाही आहे, पण तो मिलिटरीच्या अंडर येतो ही मेन त्याची डिफिकल्टी आहे. त्याला जायला स्पेसिफिक एकच रूट आहे आणि त्याला फक्त संडेला करू शकतो. ह्या दिशेला आंबे बाहुला गाव आहे आणि हा समोरचा बाहुला किल्ला. तर आता इथे मध्ये एक पूल लागतो जिथे आम्ही चाललो आहे. तर तो ॲक्च्युली डॅम आहे. ती इथली जी नदी आहे त्याच्यावर बांधलेले ते बांध आहेत. तर त्या बांधावरनं चालून ह्या बाजूनी तो रस्ता जातो. तर त्याची GPS फाईल तर मी लिंक खाली टाकीनच. इथे माझ्या मागे ही वीट भट्टी आहे आणि त्याच्यासमोर ह्या गावाची ही स्मशानभूमी आहे. तर आता तिथेही मागे नदी लागते आहे आणि त्या नदीच्या इथे साईडला आहे तो बांध जो क्रॉस करायचा आहे. हा एकच पॉसिबल रूट आहे. दुसऱ्या कुठल्याही मार्गे गेलं तर मिलिटरीवाले परत पाठवतात. जी गुगल लोकेशन आहे बाहुलाची ती हायवेला लागून दाखवली आहे, पण ती ॲक्च्युली चुकीची आहे. ॲक्च्युअल बाहुला आहे तो इथे आत आहे. तर मी तर ते सबमिट केलंच आहे गुगलला एरर म्हणून, पण एकाने सबमिट करून काही नाही होणार. सो अजून 4 लोकांनी केलं तर नक्कीच फायदा होईल. सो तुम्ही पण ते करू शकता. हा समोरचा बाहुला आहे म्हणून गुगल मॅपवर ह्याला बाहुला म्हणून दाखवलं आहे. संडेला इथे शेलिंग होत नाही, सो संडेला तिकडे जाणं सेफ आहे. आता तसं जर पाहिलं तर शेलिंग रेंजची ही एक्स्ट्रीम एंडवाली बाजू आहे. सो टेक्निकली इट इज आउट ऑफ द रेड झोन, पण ऑब्वियसली फॉर सेफ्टी रिझन्स इकडे जाऊन नाही देत. आणि हे बाहुला जे गाव आहे ते पण 1944मध्ये रिलोकेट केलेलं ह्या नदीच्या ह्या साईडला. ह्याच्या आधी नदीच्या त्या बाजूला होतं, म्हणजे मिलिटरीच्या अंडर जी आता बाजू आहे त्या साईडला. त्या बांधानंतर जो मिलिटरीचा रोड लागतो तिथपर्यंत हे मध्ये अख्खं अकाशिया म्हणजे बाबळीच्या झाडांचं फॉरेस्ट लागतं. तर पूर्ण काटेरी झाड आहेत. खूप चांगली वेल ट्रोडन वाटे. मला वाटतं इथे गावकरी वगैरे गाईगुरांना घेऊन जात असतील ह्या वाटेनी इथे समोरच्या पठारावर गवत वगैरे चरायला. सो हा तो मिलिटरीचा रोड आहे इंटरनल. तर ह्याला क्रॉस करून इथे समोर गडाच्या दिशेने जायचं आहे. बाहुला आहे त्याच्या साईडला हा जो छोटा हिल आहे, तर त्याच्यावर एक जो डोंगर आहे त्याच्या खाली असं नेढ्यासारखं झालं आहे, ते मोबाईलवर दिसू शकतं. ही ती घळ आहे, इथनं चढायचं आहे आणि मग ह्या रिजला लागून इथून गडावर जायचं आहे. तर असं तिथनं प्लेन चालत येऊन इकडे आता रिजला लागलो आहे आणि ही ती खिंड आहे जी खालना दिसत होती यू शेपमध्ये. आता इथनं राईटला वर जायचं आहे. इथनं गडाच्या साईडला आलं की हा पहिला एक छोटा रॉक पॅच लागतो. तर अगदी एवढंच आहे. हे पायऱ्यांसारखं वाटतंय, छोट्या पावट्या कोरल्यासारख्या दिसत आहेत इथे. हा रॉक पॅच पार केला की गडाचा पहिला जवळनं व्ह्यू मिळतो. हा एवढा सेक्शन होता त्यातल्या त्यात अवघड. आणि इथनं आता समोर गडाचा अख्खा एरिया ऑफिशियली चालू होतो आपण म्हणू शकतो. हा समोर गड आहे. इथे मोठे मोठे स्क्वेअर शेपमध्ये होल्स केलेत. हा जो रिचचा अप्रोच रोड आहे
त्यावर लक्ष द्यायला इथे चौकी असेल आणि त्याचे हे निशाण आहेत, हे सगळे होल्स. आणि इथे खूप जास्त प्रमाणात येते, म्हणजे तिथनं चालू होतात आणि मग असे करत करत पूर्ण ह्या सगळ्या दगडावर आहेत आणि इथे जाऊन संपतात. सो हा पूर्ण एरिया असा कव्हर्ड असेल चौकीने. इथे वल्चर्स उडत आहेत, तर रॅन्डम आम्ही इथे खायला बसलेलो तर आजूबाजूला हे वल्चर उडायला लागले. त्यांना काय वाटतं आम्ही इथे मेलोय म्हणून. इथे गडाच्या जस्ट समोर खायला बसलेलं तर इथे शेलिंगचे आयर्नचे पार्ट्स बघायला मिळालेत. हा गंजलेला एक कुठला तरी ह्याचा पार्ट आहे, आवाजावरनं कळत असेल. आणि अजूनही इथे साईडला बरेचसे मेटलचे पार्ट्स पडलेत. सो म्हणून इथे येणं वीक डेजना अलाउड नसतं, कारण इथे शेलिंगची रेंज इथपर्यंत पूर्ण पोचते. ॲक्च्युली देवळाली रेंज ह्या डोंगराच्या मागे व्हिडिओमध्ये. हा लेडचा एक मोठा तुकडा बघायला मिळाला आहे, ज्याचं आतलं क्रॉस सेक्शन पण पूर्ण दिसतंय. आत्ता त्या रिजवरनं गडाकडे जाताना जे वाढलेलं गवत आहे तर तिकडे मला थ्रूआउट असे छोटे छोटे पॅचेस जळलेले दिसतात. तर ते मोस्टली फायरिंगमुळे ज्या ज्या पॅचवर ते शेल्स पडत आहेत किंवा त्याचे शार्ड्स पडत आहेत तर त्या हिटनी तेवढ्याच एरियात लोकलाइज डाग लागली आहे. आता फॉर एक्झाम्पल हे एवढंच जळलं आहे, हे बाकीचं पूर्ण गवत आहे. सो दिस मेक्स नो सेन्स इन नॉर्मल कंडिशन, पण ह्या कंडिशनमध्ये वी नो हे का झालं आहे. त्यामुळे परत एकदा वीक डेला इथे येऊ नये. रॉक फेसला पोचलो आहे बरोबर. तर आता इथे एकदम फेसला समोर एक गुहा आहे आणि तिकडे राईट साईडला टाका आहे. ते मी बघून मग राईट साईडला जाऊन वर जायला पायऱ्या आहेत. ही भैरोबाची मूर्ती असलेली गुहा आहे. एक शंकराची पिंड आहे, पण त्याच्यावर ॲक्च्युली तो वरचा जो गोल दगड असतो तो नाही आहे, पण एक्झॅक्ट कळते की ही पिंडच असणार. आणि त्याला लागून लेफ्टला इथे खाली एक टाकी आहे, तर तिकडे जातो. हा इथे समोर मला अख्खाच्या अख्खा शेल बघायला मिळाला आहे. हे बघून तर असं वाटतं की लिटरली वॉर झोनमध्ये आलो आहे आणि वेगळ्याच प्रकारचं थ्रिल आहे. म्हणजे शेलिंगच्या एरियात येऊन मी अजिबात त्याच्या जवळही जात नाही आहे, कारण तो न फुटलेला शेल आहे. सो त्याच्यात बारूद वगैरे सगळं आहे. ठीक आहे, असा हात लावून ते फुटणार नाही आहे, पण स्टील लाईक इट इज माय मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी की त्याला टच नाही करावं, कारण ती मिलिटरीची प्रॉपर्टी आहे. आता राईट साईडला मी गडाकडे अप्रोच करतो आहे. तर आता पहिले पायऱ्यांच्या आधी इथे दगडात कोरलेल्या ह्या गुहा लागतात. आता तिथनं वर गडाला जायला मार्ग आहे. ह्या मस्त कोरलेल्या गुहा आहेत. आता ही मोठी राहायची जागा दिसते आणि त्याला हा एंट्रन्स वगैरे आहे. आणि इथे मागे ह्या पाण्याच्या टाक्या वाटतात. पूर्ण खाली बसून यावं लागते. पूर्णपणे माती आणि गवतानी भरलेलं आहे, पण ह्या ॲक्च्युली टाक्या असतील. आणि ह्याला लागून साईडला इथे ही राहायची जागा, असं हे कन्स्ट्रक्शन असणार. इथे गुहेमध्ये ह्या पिलरला वगैरे हे इथे खाचा बनवले आहेत आरपार. ते कशासाठी आहे हे मला मागच्या वेळेला कळलं नव्हतं. जर कोणाला माहिती असेल तर सांगा. आणि इवन इथेही आहेत. तर गुहेच्या इथनं पुढे आलं की हा अख्खा पायऱ्यांचा सेक्शन लागतो. अशा स्टीप पायऱ्या आहेत एकदम वरपर्यंत आणि मग डायरेक्ट गडावर पोचतो. आणि इवन इथे चढायला हे खाचा बनवल्यात. हा ॲक्च्युली गडावरचा सर्वात आयकॉनिक स्पॉट आहे. चांगलाच नॅरो सेक्शन आहे हा. आणि ह्याला ऑलमोस्ट थ्रूआउट हे इथे हातात खाचा कोरल्याच आहेत.
गुडघ्याच्या हाईटच्या पायऱ्या आहेत आणि मस्त नॅरो वाटे. फॉर्च्युनेटली ही वाट फोडली नाही गेली ब्रिटिशांकडनं. आय एम ग्लॅड अबाउट इट, नाहीतर ह्याचा अख्खा रॉक पॅच झाला असता. चढून आल्यावर हे दरवाजाचे अवशेष दिसत आहेत. हे तटबंदी आहे आणि याला लागून दरवाजा असेल तो फोडलाय, म्हणून त्या पायऱ्या नाही फोडल्या. ब्रिटिशही हुशार आहेत. इथेही ती तटबंदी आहे आणि मला वाटतं इथे साधारण ह्या 90 डिग्रीला तो दरवाजा असेल जो फोडून टाकलाय आणि मग इथनं गड ॲक्च्युअल चालू होतो. तर टॉपमोस्ट पॉईंट आहे. इथे एक झेंडा आहे, तो एका वाड्याच्या चौथऱ्यावर लावला आहे. तर हे खाली जे सगळे दगड दिसत आहेत ते कोरलेले दगड आहेत, कापलेले. आणि मला आता वाड्याचा बेसही दिसतोय. ॲक्च्युली हा तो बेस आहे, एकावर एक दगड रचून बनवलेला. ही तरी मोठीच्या मोठी पेशवेकालीन वीट आहे. सो पेशव्यांकडे तर होताच आहे निवे, पण त्याचे अवशेष इथे बघायला मिळतात. हा टॉपमोस्ट पॉईंटलाच आहे, पण हे बाकी पूर्ण सगळं गवतानी भरलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही बाकीकडे फार जास्त अवशेष मिळतील. ह्या प्रॉपर चपट्या पेशवेकालीन विटा आहेत. पुण्यातल्या वगैरे वाड्यांवर बघायला मिळतात. इनफॅक्ट सगळ्याच पेशवेकालीन वाड्यांमध्ये. ही वर वाड्यावर एक अख्खीच्या अख्खी पेशवेकालीन वीट बघायला मिळते. तर त्या चपट्या विटा ज्या असतात पेशवे काळातल्या, त्यातलं हे कन्स्ट्रक्शन आहे. आजकाल एवढ्या मोठ्या विटा नाही बनवत, पण शनिवार वाड्याच्या वगैरे जर पुणेकरांनी पाहिल्या असतील विटा तर त्या अशाच बाहेरनं दिसतात, पण आत किती मोठ्या असतात हे लक्षात येत नाही. हे बघून लक्षात येईल. म्हणजे त्यातले वेगवेगळे व्हर्जन असतात. म्हणजे वाड्यांना छोट्या विटा पण वापरायचे चपट्यावाल्या, पण हे त्यातलं मोठं व्हर्जन आहे. प्रॅक्टिकली कॅरी करणं किंवा ट्रान्सपोर्ट करणं इतकं सोपं नाही. त्यामुळे आत्ताच्या काळातल्या विटा वेगळ्या शेपच्या बनवल्या असतात, पण हे त्याचं विकांचे खूप जुनं इटिरेशन आहे. इथे सगळ्या साईड्स फ्लॅट आहेत. तर ज्या साईडून आम्ही चढलो त्याच्या आम्ही एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला आलो आहे गडाच्या दुसऱ्या टेलवर. तर इथेही पायऱ्या दिसतात, इथे खाली ह्या पठारावर जायला छोट्यावाल्या. आणि इथे 2 टाक्या आहेत. तर आता त्या एक्सप्लोअर करून झाल्या की आमचा अख्खा गड बघून होईल. ते मागचं जे पाण्याने भरलेलं टाकं होतं त्याच्याच थोडं पुढे आलं की इथे एक सुकलेलं टाकं आहे. ह्याच्यात प्रॉपर गाळ भरला आहे आणि वरचा दगड तुटून पडला आहे. तसं बाहुल्याचा खूप जास्त इतिहास माहिती नाही आहे, पण 1818मधनं जेव्हा जॉन ब्रिग्जनी, जो ब्रिटिश ऑफिसर होता, पेशव्यांकडनं हा गड जिंकून घेतला, तेव्हा नाशिकच्या गॅजेटियरमध्ये ती नोंद आहे. तो एक रेफरन्स आहे. बाकी तसा इतिहास पाहायला गेलं तर ॲज सच लढाईचं किंवा असं काहीच कुठे मला रेफरन्स तर नाही मिळाला. हे जे इथलं गडावरचं एकुलतं एक टाकं आहे, तर हे पण आता ॲक्च्युली याला मध्ये एक कंपार्टमेंट दिसती आहे, पण ती आता तुटली आहे. तर इथेही मेटलचे बरेच शार्ड्स पडलेत. त्यामुळे ह्या गडावर बरोबर वेळेवर येणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्या इथल्या पायऱ्या अगदीच निमुळत्या आहेत, त्यामुळे खाचांचा उपयोग होतो. वरच्या बऱ्यापैकी मोठ्या होत्या. आता ऑलमोस्ट पठारापर्यंत पोचलो आहे. तर चढत असताना ही गोष्ट आमची मिस झालेली. तर इकडे एक टाकं लागतं चढताना. हा जो डोंगर आहे त्याच्या जस्ट समोर येते चांगलंच मोठं पाण्याचं टाकं आहे. जे पूर्ण एवढा त्याचा एरिया आहे आणि इव्हन मागपर्यंत ते एक्सटेंड होतं, पूर्ण त्या कोपऱ्यापर्यंत ते जातं. सो हे ॲक्च्युली टेहळणीसाठी बनवलं असणार आहे. खाली जे पहारेकरी वगैरे बसायचे किंवा मे बी हा जर ट्रेड रूट असेल तर खालच्या खाली जी लोकं जायची त्यांच्या पाण्याची सोय म्हणून हे टाका असेल असं मला तरी वाटतं आहे. हे बऱ्यापैकी लपलेलं आहे, सो हे माहिती नसेल तर हे मिळणारच नाही.